जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ देहे असो मी पुष्ट इंद्रिये कार्यालागी धष्ट दश प्राण देहीष्ट मार्गी असोत श्रीराम येथे जे जे जाणवे ते ब्रह्मची असे आघवे तेची उपनिषद आळवे परोपरी श्रीराम ते मजलागी मिळावे मजनते सांडावे ऐसे नि परस्परा असावे सामोरी सदा श्रीराम उपनिषदीचे वर्णिले ते मज पाहिजे लाभले मन आत्मा कारी विरले हेची हवे श्रीराम ओम शांती शांती शांती। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका श्रद्धेय मंदाते गंधे या उभयतांना मनपूर्वक वंदन करते आणि केनोपनिषद ऐकण्यासाठी जमलेल्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते। आज अक्षय तृतीयेसारखी 3.5 मुहूर्तापैकीचे एक असलेली तिथी आहे आणि आपण पाहतो की अक्षय तृतीयेला साधारण शुभ मुहूर्तावर लोक सोने खरेदी करतात, पण आपलं जीवनच सोनरूप होण्यासाठी जे करावं लागतं ते करण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। जीवाचं सोनं करण्याची संधी जी तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेली आहे तिचा लाभ कसा करून घ्यायचा नरदेहात आल्यानंतर ते पाहण्याचा आज आपण जरासा प्रयत्न करू। दुसऱ्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की ब्रह्म चांगल्या रीतीने निश्चयात्मक समजले असेही मी समजत नाही आणि ते मी जाणले नाही असेही मला वाटत नाही असं त्या शिष्याने श्री गुरूंना येऊन सांगितलं। आपण त्या संदर्भात पाहिलं होतं की थोडी जरी मी ब्रह्म आहे ही जाणीवही आतमध्ये जर शिल्लक असेल आणि ती जाणीव जाणणारा मी असाही त्या ठिकाणी जर आपल्याला जाणवत असेल तर तिथं सुद्धा सूक्ष्म असणारं असं द्वैतच उमटलेलं असतं आणि म्हणून स्वानुभवापासून तो साधक जो आहे तो थोडा का होईना पण दूर त्या ठिकाणी राहिलेला असतो। एक सुंदर ओवी त्या संदर्भामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची आहे। एथ जाणीव करी तोच नेणे अथिलेपण मिरवी तेच उणे आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे तो काहीची नव्हे। की मी ब्रह्म आहे या सहज स्थितीचा जर ज्याला अनुभव आलेला आहे तो मुखावाटे त्याविषयी काहीच बोलू शकत नाही, कारण बोलायला जर गेला तर तो द्वैतातच येतो। हे सगळ्या आतापर्यंतच्या सर्व ऋषीमुनींनी त्या संदर्भात याच पद्धतीने सांगून ठेवलेलं आहे। म्हणून थोरपण परा सांडीजे व्युत्पत्ती अवघी विसरीजे जै जगा धाकुटे होईजे तै जवळीक माझी। की स्वतःची विद्वत्ता स्वतःचा लौकिक असणारा अधिकार स्वतःविषयीचे सर्व सविशेष मी या सर्वांचा त्याग केल्याशिवाय माझी जवळीक होत नाही असं भगवंत श्रीकृष्ण जे आहे त्या अर्जुनाचं निमित्त करून तुम्हाला आम्हाला सांगत आहेत। मग आता असं जे तत्व आहे ते जाणण्यासाठी तत्वमसी महावाक्याचा श्री गुरूंकडून उपदेश करून घ्यावा लागतो आणि मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं की तत्वमसी महावाक्य जे आहे ते लक्षात घेण्यासाठी भागत्याग लक्षणा वापरावी लागते। एक वाक्य सांगून आपण त्यावेळेला थांबलो होतो की आता भागत्याग लक्षणा म्हणजे काय। आता लक्षणा शब्दाचा अर्थ आहे की एखादं वाक्य ऐकल्यानंतर
जर त्याचा व्यवस्थित बोध होत नसेल तर त्यावर काहीतरी विचार करावा लागतो, लक्षणा करावी लागते. त्याला लक्षणा करणे असं म्हणतात. तसं ते तू आहेस हे वाक्य आपण ऐकल्यानंतर ते म्हणजे वाच्यार्थानी ईश्वर, लक्षार्थानी ब्रह्मचैतन्य. आणि तू शब्दाचा अर्थ आहे वाच्यार्थानी जीव आणि लक्षार्थानी कुटस्थ चैतन्य. आता ते शब्दाचा जो वाच्यार्थ ईश्वर चैतन्य आहे आणि तू शब्दाचा वाच्यार्थ जो जीव चैतन्य आहे, हे दोन्ही एकच आहेत असं सांगणारं हे वाक्य. आता ते तू आहेस, तिन्ही शब्द आपल्याला व्यवहारात छान पद्धतीने माहिती आहेत, पण बोध मात्र त्याचा असा काहीच होत नाही. कारण जीव आणि ईश्वर यांची जर आपण शास्त्रशुद्ध लक्षणे पाहायला गेलो तर जीव अल्पज्ञ आहे, शिव जो आहे म्हणजे ईश्वर जो आहे तो सर्वज्ञ आहे. जीव अल्पव्यापी आहे, छोटासा आहे, देहापुरता मर्यादित आहे. तर ईश्वर जो आहे तो सर्वव्यापी आहे. या पद्धतीने दोघांची परस्पर भिन्न अशी जी लक्षणे आहेत ती तुमच्या आमच्या समोर येतात. पण तरी सुद्धा ते तू आहेस असं ज्या अर्थी श्रुती माऊली सांगते त्या अर्थी श्रुती, संत आणि श्री गुरु जे आहे ते सत्याशिवाय दुसरं काहीही बोलत नाही. म्हणजे श्रुतीचं सांगणे जे आहे ते सत्य आहे हे आधी मनावर बिंबवून घ्यायचं, ठसवायचं, ते नक्की करायचं. आणि मग ज्या अर्थी श्रुती असं सांगते त्या अर्थी ते तसंच असलं पाहिजे. मग काय पद्धतीने विचार केला तर ते तसंच असणार आहे हे जे आहे ते आपण समजून घ्यायला पाहिजे. आता त्याच्यासाठी एक उदाहरण आपल्या समोर आहे की लक्षणा कशा पद्धतीने करतात. आत्ता आपण पाहिलं की डॉक्टर काका जे आहेत ते हेलिकॉप्टरने कुठे गेलेत तर मुंबईला गेले. आता ते हेलिकॉप्टर पुण्यावरून गेलं. आता म्हणजे काय झालं, वरून गेलं असं जरी आपण म्हटलं तर हेलिकॉप्टर खरोखरीच वरून गेलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. पण जर आपण असं म्हणलं की त्या नदीच्या काठावर गवळीवाडा आहे, तर काठावर हे प्रवाहावर तर तो वाडा नसतो, तरी सुद्धा तिथं तो आहे असं म्हटल्यानंतर आपण ते काय लक्षात घेतो की काठावर तो काय आहे तर गवळीवाडा आहे. म्हणजे त्या ठिकाणी थोडासा त्या वाक्याचं अर्थ लक्षात येण्यासाठी आपण थोडासा काय करतो त्या ठिकाणी विचार करतो. गुढीपाडव्याला किंवा दसऱ्याच्या वेळेला ज्या वेळेला RSS वाले सगळे पथसंचलन करतात तेव्हा रस्त्यावरून आज पुष्कळ खाकी चड्ड्या जाताना दिसल्या असं जर आपण म्हटलं तर नुसतं त्याच्यावरून ते लक्षात येते का? मग खाकी चड्डी म्हटलं की त्यामध्ये स्वयंसेवक आलाच, त्या स्वयंसेवकाला गृहीत धरून आपण त्याचा अर्थ करतो. ह्याला काय म्हटलेलं आहे, लक्षणा करणे. तर ह्या पद्धतीने लक्षणा करून ते वाक्य लक्षात घेणे याला लक्षणा करणे असं म्हणतात. तर आता जहत लक्षणा आहे, अजहत लक्षणा आहे, त्या दोन्ही ह्या वाक्यासाठी आपल्याला उपयोगाला नाही. तर आपल्याला कुठली जहत अजहत म्हणजेच भाग त्याग लक्षणा म्हणजे त्या वाक्यातल्या काही गोष्टींचा स्वीकार करायचा आहे, काही गोष्टींचा त्याग करायचा आहे आणि ते वाक्य व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. त्याला भाग त्याग लक्षणा असं म्हटलेलं आहे. आता एक छोटंसं उदाहरण पाहूया आपण त्याच्यासाठी. माझ्या भाचीचा अगदी लहानपणचा एक फोटो दिवाळी ग्रीटिंग करून माझ्या भावाने मला पाठवलेला होता. म्हणजे ती फ्रॉक मधली ती छानपणे भातुकलीचा खेळ समोर मांडलेला आणि भातुकलीचा खेळ अगदी निरागस पद्धतीने ती खेळताना ह्या पद्धतीचा तो फोटो त्याने मला काही वर्षापूर्वी पाठवलेला होता. त्याच्यानंतर जवळजवळ 20-25 वर्ष उलटून गेले आणि त्यानंतर परत मला एक फोटो त्यांनी पाठवला. तो फोटो होता की आता हिच्यासाठी वरसंशोधन करायचं आहे आणि म्हणून वरसंशोधन करण्यासाठी म्हणून साडी घातलेली ह्या पद्धतीची, चेहऱ्यावरचे भावही जरा आता बदललेले आहेत, ह्या पद्धतीचा एक फोटो पाठवलेला होता. तो फोटो आल्यानंतर दोन्ही फोटो मी हातात घेतले. एका ह्याच्यामध्ये ती अगदी निरागस, त्यानंतर फ्रॉक घातलेली अशी छान छोटीशी बाहुलीसारखी दिसत होती आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये उंची पुरी, त्यानंतर चेहऱ्यावरचे भाव आता एकदम वेगळे झालेले आणि अंगावर साडी घातलेली म्हणजे एकदम वेगळी दिसत होती. आणि तरी सुद्धा मी लक्षात घेत होते की हीच ती आहे. आता एक जण जी आहे ती कशी होती, बालवयातली होती, फ्रॉक घातलेली होती, निरागस चेहऱ्याची होती. दुसरी जी माझ्या हातात तिचा जो फोटो होता तो एकदम वेगळा, म्हणजे आता थोडीशी वयात आलेली, थोडीशी का चांगलीच वयात आलेली, लग्नाला उभी असणारी अशी आणि साडी घातलेली. आणि मी म्हणत होते की हीच ती आहे. आता दोन्ही ठिकाणी शरीरामध्ये तिच्या बदल झालेला दिसत होता. ड्रेस जो आहे त्या दोन्ही ठिकाणचे ड्रेस तिचे बदललेले दिसत होते.
चेहऱ्यावरचे भाव जे आहेत ते दोन्ही ठिकाणी तिचे बदललेले दिसत होते. तरी मी विचार काय करत होते, हीच ती आहे. याला भाग त्याग लक्षणा असं म्हणतात. आता त्या छोट्या मुलीमध्ये सुद्धा तेच व्यक्तित्व आहे. ती मोठी झाल्यानंतर सुद्धा सगळं बदललेलं आहे. तिचे उंची बदललेली आहे, कपडे बदललेले आहेत, त्यानंतर शरीराचा बांधा बदललेला आहे, पण तरी सुद्धा जी लहानपणी मी पाहिली होती तीच ही आहे असं जेव्हा मी म्हणते त्यावेळेला इथं दोन गोष्टीचा आपण त्याग केलेला आहे. तिच्या वयाचा त्याग केलेला आहे, तिच्या ड्रेसचा त्याग केलेला आहे, पण त्या फ्रॉक मधल्या ड्रेस मधली आणि आता साडीमध्ये दिसणारी जी आहे तीच ती आहे. जी लहानपणी भातुकलीचा खेळ खेळायला बसलेली होती तीच आता बोहल्यावर वरमाला घेऊन उभी आहे. आता यामध्ये व्यक्ती जी आहे तीच ती आहे, पण वरून जे बदल झालेला आहे तो मात्र त्या ठिकाणी आपण बघितलेला असून सुद्धा त्याचा त्याग केला आणि तीच ती आहे असं जसं ठरवलं त्याप्रमाणे इकडं आता भातुकलीत पाहिलेली मुलगी म्हणजे आपण जीव धरूयात आणि मोठी झालेली म्हणजे ईश्वर चैतन्य धरूयात. आता दोन्ही ठिकाणी काय आहे, बदल भरपूर आहेत. लक्षणं जी आहेत ती एकदम वेगळी दिसत आहेत, पण चैतन्य जे आहे ते मात्र दोन्ही ठिकाणी एकसारखंच आहे. चैतन्यामध्ये काही बदल आहे का? ज्या सत्तेवर, ज्या चैतन्याच्या सत्तेवर ती लहानपणी भातुकली खेळत होती त्या चैतन्याच्या सत्तेवर ती आता संसार करणार आहे. मग चैतन्यामध्ये काही बदल आहे का? चैतन्य जे आहे ते तसंच तितकंच तेवढंच कायमचं प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. म्हणून चैतन्याकडे लक्ष देण्यासाठी वरच्या उपाधींचा त्याग करणे याला भागत्याग लक्षणा असं म्हणतात. आता भागत्याग लक्षणा म्हणजे काही गोष्टींचा स्वीकार करायचा, काही गोष्टींचा त्याग करायचा आणि आतमध्ये असणारं तत्व जे आहे ते ओळखून राहायचं. आता इथं स्वीकार आपण चैतन्याचा केलेला आहे, त्या व्यक्तित्वाचा स्वीकार केलेला आहे आणि वरचे जे उपाधीत बदल झालेले आहेत ते आपण काय केलेले आहे, सोडून दिलेले आहे. अगदी तसंच विचार करून आपल्या ठिकाणचं चैतन्य आणि ईश्वराच्या ठिकाणचं चैतन्य हे दोन्हीही ब्रह्मचैतन्यच आहेत असा निश्चय करणे याला तत्वमसी महावाक्याचा सुंदर पद्धतीने विचार करणे असं म्हणतात. आणि असा विचार आपण जर केलं तर हे जे तत्व आहे ते सर्वत्र सदा समत्वाने व्यापून आहे. एका ठिकाणी कमी, दुसऱ्या ठिकाणी जास्ती असं अजिबात नाही. मुंगी ज्या सत्तेवर साखरेचा कण इकडून तिकडे नेते त्या चैतन्याच्या सत्तेवर एखादा मोठा ओंका लाकडाचा हत्ती सोंडेनी इकडून तिकडं घेऊन जाताना आपल्याला दिसतो, ढकलत नेताना दिसतो. मग आता दोन्ही ठिकाणचं चैतन्य जे आहे ते एकच आहे. तसंच आपण ज्या चैतन्याच्या सत्तेवर आपल्या हालचाली होताना आपल्याला दिसतात त्या चैतन्याच्या सत्तेवर या जगताचं उत्पत्ती स्थिती लयाचा खेळ जो आहे तो परमेश्वर करत असतो. म्हणजे चैतन्य जे आहे ते दोन्ही ठिकाणचं कसं आहे, एकच आहे. उपाधी जी आहे ती मात्र दोन्ही ठिकाणची कशी आहे तर पूर्णपणे वेगळी आहे. मग आता रूपामध्ये आपल्याला बदल दिसू शकतो, गुणांमध्ये आपल्याला बदल दिसू शकतो, पण चैतन्य जे आहे ते मात्र कसं असतं, प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये तेवढं तितकंच तसंच असतं. आणि त्याच्याकडे ज्या वेळेला आपलं लक्ष जातं तेच स्वरूप माझं आहे, तेच स्वरूप सर्व जीवांचं आहे. म्हणजे स्वरूपाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सर्वजण आम्ही एकच आहोत असा जर निश्चय झाला तर कोण कोणावर रागवेल, कोण कोणाचा तिरस्कार करेल, म्हणजे फायदा काय आहे त्याचा. इतका विचार करून आम्हाला नेमकं काय करायचं. सद्यस्थितीत आम्हाला आमच्यापेक्षा भिन्न दुसरा असा कोणीतरी जाणवतो आणि म्हणून त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू होतात. स्पर्धा दुसऱ्याशी आहे, कामक्रोध दुसऱ्याविषयीच येतात, जे मला पाहिजे ते त्याला मिळालेलं जास्त दिसतं, त्या ठिकाणी मग तिरस्कार, द्वेष या सगळ्या गोष्टी सुरू होतात. मग दुसरेपणामुळे जवळजवळ दुजे मांडे तव तव संसार भय जोडे. या संसाराचं पूर्ण भय कशामुळे तुमच्या आमच्या अंतःकरणाला जोडलं गेलेलं आहे तर तुकाराम महाराज म्हणतात जवळजवळ दुजे मांडे. आपल्यापेक्षा भिन्नत्वाने जेव्हा दुसरा काहीतरी आपल्याला दिसतो त्यावेळेला हे सगळे विकार जे आहेत ते तुम्हाला आम्हाला त्रास देतात. या सगळ्या विकारांसह जो जीवन जगतो तो कधीतरी आनंदी असू शकतो का हो?
अखंड आनंद या संतांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतो का, किंवा त्यांचा आनंद कधीही आपल्याला कमी झालेला दिसत नाही? याचं नेमकं कारण काय आहे? तर जितकं निर्विकार तुम्ही जास्ती होऊन राहाल तितके तुम्ही आनंदरूप व्हाल. आणि विकारे घडे हो जनी सर्व चिच्छी. जितके विकार जास्ती काम क्रोधादी तितकं काय आहे? दुःख पण जास्ती आहे. आणि दुःख आम्हाला हवंय का? दुःख आम्हाला अजिबात नको आहे. पण दुःख देणाऱ्या गोष्टी मात्र स्वभावामध्ये दडलेल्या आहेत. आणि जोपर्यंत त्या आम्हाला काढून टाकता येत नाही तोपर्यंत अखंड आनंद ज्याच्यासाठी आमची धडपड चाललेली आहे तो तुम्हाला आम्हाला आत असून सुद्धा प्राप्त होत नाही. हा आनंद बाहेर आहे का? आत आहे आमच्या. आणि असा जो आनंद आहे त्याच्यावर जे काही अत्यंत अज्ञानाचं आवरण पडलेलं आहे ते आवरण घालवण्यासाठी तत्वमसी महावाक्याचं चिंतन, त्यानंतर त्याचे विचार शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याची आम्ही काय करून घेतली पाहिजे? सवय केली पाहिजे. आणि म्हणून भाग त्याग लक्षणा जी आहे ती केव्हा वापरता? तर ज्या वेळेला आतल्या चैतन्याचा शोध घ्यायचा असतो त्यावेळेला ही भागत्याग लक्षणा स्वीकारून तत्वमसी महावाक्याचा आम्हाला काय करावा लागतो? तर अभ्यास करावा लागतो. आता इथून पुढे आता ती श्रुती माऊली शिकवण सांगे आपुली सारुणी संवाद अवली गुरु शिष्यांची. आपण मागच्या वेळेला पाहिलं की इतक्या वेळ गुरु शिष्यांचा संवाद चाललेला होता. आता श्रुती माऊली निश्चयात्मक पद्धतीने आपल्या समोर त्यातला काही सिद्धांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आता तिसऱ्या मंत्रात आपल्या समोर आहे की तो जो ते ब्रह्म कळाले नाही असे समजतो त्याला ते ज्ञान असते, व जो ते कळले असे समजतो त्याने ते जाणलेले नसते. खऱ्या ज्ञानाला ते अज्ञात असून अज्ञानाला मात्र ते ज्ञात असते. जो स्वतःला ज्ञानी समजतो त्याच्या ठिकाणी ते ज्ञात नाही, आणि जो स्वतःला अज्ञानी समजतो त्याच्या ठिकाणी ते ज्ञात आहे. म्हणजे त्यांनी ते जाणलेलं आहे. आता आपण सगळेच अज्ञानी आहोत म्हणजे आपण ते जाणलेलं आहे असं आहे का? तर असं त्याचा अर्थ नाहीये. मग या ठिकाणी काय की ज्ञान घन असं ते तत्व आहे. आणि ज्ञानी होणं हे बुद्धीच्या साह्याने चाललेलं असतं. मग जोपर्यंत तुम्ही आम्ही स्वतःला मी ज्ञानी आहे असं समजतो तोपर्यंत स्वस्वरूपापासून आपण सगळेजण कसे आहोत? वेगळे आहे. आणि ज्ञानघन मी आहे असं म्हटल्यानंतर सच्चित आनंद असे 3 लक्षणं आपल्यासमोर ब्रह्माची ठेवली जातात. त्यातलं चित लक्षण म्हणजे ते अखंड ज्ञानघन असणारं तत्व. आता ते ज्ञानघन तत्व जे आहे ते सर्वत्र सदा सम आहे. आता ते ज्ञानघन तत्व मी आहे असं आपल्याला काय करायचं आहे? तर अनुभव घ्यायचा आहे आणि त्या अनुभवात हरवून जायचं आहे. पण मी ज्ञानी म्हटलं की बुद्धी सापेक्षतेने होणारं जे ज्ञान आहे, जे मी मिळवलेलं आहे त्याचा माझ्या ठिकाणी किंचित का होईना पण अभिमान, किंचित कशाला त्याचाच अभिमान जास्ती असतो. आणि या अभिमानाच्या फुग्यामुळेच आपण आपल्या स्वरूपापासून काय होत राहतो? तर दूर होत राहतो. मग आता इथं काय म्हटलेलं आहे तर 5 ज्ञानेंद्रियांनी जे व्यवहारात तुम्हाला आम्हाला ज्ञान करून घेण्याची सवय लागलेली आहे, डोळ्यांनी रूप पाहणं, कानांनी शब्द ऐकणं, त्वचेने स्पर्श जाणणं, ह्याची जी 5 ज्ञानेंद्रियांनी तुम्हाला आम्हाला सवय लागलेली आहे, या 5 ज्ञानेंद्रियांच्या सवयीसारखं ते आत्मतत्व जाणता येत नाही. हे ज्याला 100% पटलेलं आहे त्यांनी ते जाणलेलं आहे असं या ठिकाणी आपल्या समोर आहे. की आता या डोळ्यांनी मला त्याचं रूप पाहता येणार नाही, कानांनी मला त्याचे शब्द म्हणजे त्याविषयी काही ऐकता येणार नाही, कारण जे जे ऐकलेलं असतं ते सगळं द्वैतातून आलेलं असतं. सांगणारा एक जण आहे, ऐकणारा एक जण आहे, आणि हा सगळा शब्दांचा खेळ चाललेला आहे. आणि शब्द तरी त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण शब्दांच्या राशी असणारे वेद सुद्धा न इति म्हणून त्याचं वर्णन करतात. ते असं नाही म्हणजे जगातल्या सारख्या कुठल्याच वस्तूसारखं ते नाही. तर मग ते ह्याच्या सुद्धा पलीकडचं आहे. म्हणून इथं म्हटलंय की इंद्रिय ज्ञाने आत्मा म्हणे न कळे परमात्मा, तो आत्मज्ञानाची धामा पावला असे. की ज्याच्या नक्की लक्षात येतं की 5 ज्ञानेंद्रियांनी त्या आत्मतत्वाला शोधता येत नाही, पकडता येत नाही, धरता येत नाही, हे लक्षात आल्यावर या इंद्रियांची बहिर्मुख असणारी जी धाव आहे बाहेर शोधण्याची, ती ज्याची शांत झालेली आहे. आता कृतिशीलता सहजच कमी होते.
बाहेरची धाव शांत झाली की कृतिशीलता कमी होते आणि विचारशीलता जिथं वाढीला लागते तिथं तो आत्मज्ञानाचा अधिकारी असतो. कारण नुसत्या कृती करून आत्मा कधीही प्राप्त होणार नाही. मग त्या ठिकाणी काय करावं लागेल तर विचार हेच सर्वश्रेष्ठ असं साधन आहे. मग तो विचार सुद्धा मन मानेल तसा करून चालणार आहे का? दुसरा आहे, विचार तर आमच्याही मनात सगळ्यांचे सुरू आहेत, पण ज्या विचारांनी आमचं अंतःकरण अतिशय दुःखी होत राहतं, अंतःकरणाचं खच्चीकरण होत राहतं, त्या ठिकाणी तो विचार सद्विचार कसा काय असणार आहे? जो आम्हाला सारखं प्रपंचाची काळजी करायला लावतो असा जो विचार आहे, त्या विचाराने परमात्म तत्व कधीही गवसणार नाही. मग ते तत्व गवसण्यासाठी कशा पद्धतीचा विचार पाहिजे? तर जसं संत ह्या जगाकडे, जीवाकडे, ईश्वराकडे पाहायला शिकवतात त्या पद्धतीने, त्या ज्ञानदृष्टीने जर आम्ही स्वतःकडे, जगाकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर नक्की आम्हाला ते गवसल्याशिवाय राहणार नाही. मन मानेल तसा विचार करून ब्रह्मतत्व कधीही आकलनात येणार नाही. आणि जो जाणिले म्हणे, आता इंद्रियांच्या सहाय्याने तर साधना करत असताना काही जणांना बरेच अनुभव येत राहतात. आता ते अनुभवच जर आलेले अनुभव सत्य मानून मला ब्रह्म समजलं असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी स्वतःची स्वतः केलेली त्या ठिकाणी फसवणूक आहे. काहीतरी रूप दिसतं, काहीतरी रंग डोळ्यासमोर येतात. मग आता हे अनुभव खोटे आहेत का? हे अनुभव व्यक्तिगत स्वरूपाचे आहेत, व्यक्तिगत सत्य आहे ते, ज्याला त्याला आलेलं. पण एकाला जसा आला तसाच तो दुसऱ्याला येईल असं मात्र नाही. हे ज्याच्या त्याच्या विचारशैलीप्रमाणे, उपासना पद्धतीप्रमाणे, भावाप्रमाणे हे येणारे अनुभव आहेत. पण त्याला सुद्धा आमचे डॉक्टर काका मैलाचे दगड असं म्हणतात. आपण प्रवास करायला जर निघालो तर आपल्याला प्रत्येक 4-5 किलोमीटरवर का 1-1 किलोमीटरवर ते दगड दिसतात. आता इतकं राहिलं तितकं राहिलं. तसं हे काय आहे तर जणू काही भगवंताने आम्हाला शाबासकी दिली की तुझं जे चाललेलं आहे ना ते बरोबर चाललेलं आहे. पण ते म्हणजे ते नाही. आत्माराममध्ये समर्थांची एक ओवी आहे की आत्मा म्हणून जर तू देखणी असं मिठी घालशील, जे डोळ्याने दिसतं त्याला आत्मा समजून तू जर त्याला मिठी घालशील तर आत्मा नावाचं तत्वाचं वर्णनच आपल्या समोर आहे की ते अरूप आहे. आणि आपण तरी रूप पाहतोय आणि जे पाहतोय तेच ब्रह्म आहे म्हटलं तर ते रूप कायम राहणार आहे का? ब्रह्माचं दुसरं लक्षण काय आहे? सर्वत्र सदा सम एक, आणि दुसरं अज अजर अमर. ते उत्पन्नही होत नाही, नाशही पावत नाही, तर अखंड असणं हाच त्याचा स्वभाव आहे. आणि तुम्हाला आम्हाला जे दृष्टांत वगैरे होतात ते क्षणभंगूर असतात, काही काळापुरते असतात. मग आता ते शाबासकी दिल्यासारखे असतात एवढं समजायचं, पण तिथं घुटमळायचं नाही, त्याच्याही पलीकडे जायचं. अन्यथा आलेले अनुभव सांगण्याचीच चढाओढ लागते आणि अस्सल परमार्थ जो आहे तो काय होतो, आपल्यापासून दूरच राहतो. म्हणून अशा अनुभवांनी हुरळून न जाता अजून आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे. हे साधकांनी काय केलं पाहिजे तर लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून महत्वाचं की 5 ज्ञानेंद्रियांची वळवळ चळवळ ज्याची शांत झालेली आहे तो शांतपणे त्याचा विचार करू शकतो. आणि जोपर्यंत काहीतरी पाहावंसं वाटतं, काहीतरी जाणावंसं वाटतं, अशी सारखी रुखरुख आहे तोपर्यंत व्यवस्थित विचार सुद्धा त्याला करता येणार नाही. जो ब्रह्म जाणण्या जाई सोडीन आपुल्या सवयी ते इंद्रिये जाणण्या घाई होई तयासी. कारण प्रपंचातली जी सवय आहे या ज्ञानेंद्रियांच्या साह्याने जाणायचं, डोळ्यांनी पाहायचं, कानाने ऐकायचं, या ज्या सवयी आहेत त्या ब्रह्मज्ञानासाठी अजिबात उपयुक्त नाहीत. कारण इंद्रिये भगवंताने काय केलेली आहेत, ब्रह्मदेवानी बहिर्मुख करून ठेवली. बहिर्मुख कशासाठी तर त्यांच्याद्वारे जे भोग घ्यायचे आहे ते सगळे विषय जगतामध्ये आहेत आणि म्हणून जगताकडे त्या इंद्रियांची धाव सुद्धा आहे. पण परमात्म तत्व हे आतमध्येच आमच्या व्यापून राहिल्यामुळे ते आत पाहायला शिकलं पाहिजे. मन बुद्धी शून्याकारी तो ब्रह्म भावना करी आणिक सांगे वैखरी ते मी म्हणे सद्गुरु तयासी सांगे ते इंद्रियांची संगे जाणीव नेणीव योगे न कळेचे. की सद्गुरु त्याला म्हणतात की अरे बाबा, जिथं जिथं जाणीव आहे तिथं तिथं द्वैत काय आहे, शिल्लकच आहे. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैसी. ह्या आत्मभोजनाची रुची म्हणजे हे आत्मज्ञान कसं आहे हे कोणाला कळेल
जो जाणीव नेणीव सगळं सांडून बसलेला आहे तो. हरिपाठामध्ये आपल्या समोर आहे, जाणीव नेणीव भगवंती नाही. मग जाणीव नेणीव भगवंती नाही म्हणजे काय? तर जाणीव नेणीव या अंतःकरणाच्या साह्याने होत राहणाऱ्या गोष्टी आहेत. आणि भगवंत हा त्याच्याही पलीकडचा अंतःकरणाच्या आत बाहेर व्यापून राहिलेला असा चैतन्य घन आहे. आणि म्हणून बुद्धीच्याही पलीकडे जायला काय झालं पाहिजे? शिकलं पाहिजे. ते होऊनी ते कळाले, तयेचे असे ते जाणिले, इतकीचे असे निरूपिले विरोधाभासे. ते आपल्याला लक्षात येण्यासाठी एकच त्यासाठी सांगतात की तेच होऊन ते अनुभवा. व्यवहारात आपण म्हणतो ज्याच्यावर प्रसंग येतो ना त्यालाच ते कळतं, बाकी कोणाला ते कळणार नाही. त्याचं ब्रह्मरूपता म्हणजे काय आहे? तुम्ही ते होऊन पहा, तुम्ही तसं होऊन राहा, काही क्षणभर का होईना त्याचा अनुभव घेऊन पहा, म्हणजेच ते कळेल. आता ब्रह्म असं आहे तसं आहे, तर जसं साखरेच्या बाबतीत की साखरेचा रंग कसा आहे, त्याचा आकार कसा आहे, ती किती ग्रॅम वजनाची आहे, इतक्या चर्चा करण्यापेक्षा त्या साखरेची गोडी जर मला समजून घ्यायची असेल तर चिमूटभर जिभेवर टाकली की त्याची गोडी होईल. निरीक्षण करण्याने होणार आहे का? होणार नाही. त्या पद्धतीने इकडं की आत्मज्ञान ज्याला करून घ्यायचं आहे त्याने प्रत्यक्ष साधना म्हणजे विचार जो शास्त्रांनी सांगितलेला आहे त्या पद्धतीने करण्याची कला अवगत करून घ्यावी. उगीच डोळ्यांनी पाहणं, हाताने त्याला स्पर्श करणं इत्यादी गोष्टी ते जाणणार नाही. हे कायमच आपल्या लक्षात असलं पाहिजे. चौथा यात महत्वाचा श्लोक आपल्या समोर आहे. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंदते, आत्मना विंदते वीर्यम, विद्यया विंदते मृतम. की प्रत्येक बुद्धिगम्य ज्ञानामध्ये जाणणारे म्हणून जे प्रत्ययाला येते तेच ब्रह्म होय, हेच त्याचे ज्ञान असून त्याने अमृतत्व मिळते. अमृतत्व आपले आपणच नित्य प्राप्त असून विद्येने अज्ञान निवृत्तीचे सामर्थ्य मिळते. प्रत्येकाच्या हृदय देशी मी आमुका आहे गा ऐसी, वृत्ती स्फुरे अहर्निशी ते वस्तू गा मी, असं ज्ञानेश्वरीतली एक ओवी आपल्या समोर आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये अखंड मी 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 असं स्फुरण चाललेलं आहे. आता ते जे स्फुरण आहे ते नुसत्या अंतःकरणाला होऊ शकतं का? होऊ शकत नाही. कारण अंतःकरण जे आहे ते 5 महाभूतांनी युक्त आहे, अपंचीकृत महाभूतांचं बनलेलं आहे असे मांडणी पंचीकरणाच्या शास्त्राने आपल्या समोर ठेवलेली आहे. आणि जे जे जड असतं त्याला स्वतःचंही ज्ञान नसतं, दुसऱ्याचंही ज्ञान नसतं. अंतःकरण नुसतं त्याला कशाचंही ज्ञान होऊ शकत नाही. जे चैतन्य नावाचं तत्व आहे त्याला अंतःकरणच नसल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचं स्फुरण होऊन होणारं ज्ञान नाही. पण तरी सुद्धा आमच्या आतमध्ये जे स्फुरण चाललेलं आहे ते कशाच्या सत्तेवर? मग चैतन्याच्या सत्तेवर बुद्धी नावाची गोष्ट जी आहे ती ऍक्टिव्हेट होते. आणि मग त्या ठिकाणी होणारं ज्ञान जे आहे ते तुम्हाला आम्हाला सुरू झालेलं असतं. जसं मोबाईलचं उदाहरण आपल्या समोर आहे की मोबाईल आहे, आतमध्ये सिम कार्ड आहे, पण चार्जिंग नसेल तर ते ऍक्टिव्हेट होतं का? नाही. चार्ज केलेलं आहे पण आतमध्ये सिम कार्ड नाही तरी त्याचा उपयोग आहे का? तरी त्याचा उपयोग नाही. म्हणजे या सर्व गोष्टी एकत्रित येऊन व्यवस्थित जेव्हा असतात त्यावेळेला तो आपल्या उपयोगाला येतो. तसं कूटस्थ चैतन्य अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास, या तिन्ही गोष्टी एकत्र येऊन जीव नावाचं तत्व काय झालेलं आहे तुम्हाला आम्हाला जाणवायला सुरुवात झालेली आहे. मग आता या जीवाला जे ज्ञान होतं, आता ज्ञान 2 गोष्टी आपल्या समोर आहे. एक असणारं ज्ञान आणि दुसरं होणारं ज्ञान. होणारं ज्ञान जे आहे ते ज्ञानेंद्रियांच्या साह्याने होतं, पण होणारं ज्ञान असणाऱ्या ज्ञानाच्या सत्तेवरच होत चाललेलं आहे. असणारं ज्ञान जर तिथं नसतंच तर जीवाला होणारं ज्ञानही झालं नसतं. मग अखंड आहे. तर छोटी म्हण आपल्या समोर आहे, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येईल. पोहऱ्यात तेव्हाच पाणी येईल ज्या वेळेला आडात असतं. तसं ज्ञान जेव्हा होईल ज्या वेळेला ज्ञान घन तत्व आधीच आहे, त्या आतमध्ये आहेच आहे. आणि म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये ते प्रकाशित झालेलं आहे. आणि अंतःकरण त्या ठिकाणी त्याच्या प्रकाशाने उजळल्यामुळे, प्रकाशित झाल्यामुळे
ज्ञानाचा प्रकाश त्या अंतःकरणात धारण केल्यामुळे होणारं ज्ञान जे आहे ते तुम्हाला आम्हाला होत चाललेलं आहे. मग आता असं जे तत्व आहे ते जाणण्यासाठी काय आहे तर अनेक पद्धतीने विचार जो आहे, अनेकांनी त्याच्याबद्दल अनेक पद्धतीने विचार केलेला आहे, तो या ठिकाणी मांडून ठेवलेला आहे. बुद्धी जे जे जाणे ते ते जाणणे होय जेणे, तो आत्मा सामान्यपणे जाणी माझी. तया जाणीवेचा तो साक्षी, ते ज्ञान तया ते लक्षी. ऐसेनी प्रतीती सापेक्षी कळे ब्रह्म. आता ते ब्रह्मज्ञान होण्यासाठी म्हणजे असणारं ज्ञान कळण्यासाठी जीवाने काय प्रकारची साधना करावी. आता ते तर अनुपास्य आहे. अनुपास्य असणारं जे ब्रह्म आहे ते कळल्याशिवाय पूर्ण आनंद माझ्या जीवनात जर नांदत नसेल तर तो प्राप्त करण्यासाठी मी काय पद्धतीने विचार करावा. तर इथं आपल्या समोर आहे की तुम्हाला जो बोध होत चाललेला आहे म्हणजे आतमध्ये जे कळत चाललेलं आहे त्या कळण्याच्या मागचं अधिष्ठान जे आहे ते एकदा तुम्ही जाणून घ्या म्हणजे मग तुम्हाला काय होईल. तसा विचार करता करता कधीतरी बुद्धी पूर्णपणे त्याच्यामध्ये समरस होऊन जाईल, लीन होऊन जाईल आणि मग तुम्हाला त्या तत्वाचा काय होईल तर अनुभव येईल. आता पहा इथं आपल्या समोर आहे की एकामागे एक कसा बोध होत चाललेला आहे. माझी नजर खुर्चीकडे गेली की ही खुर्ची आहे हे आतमध्ये कळतं. समोर गेली की त्या ठिकाणी मोबाईलचा स्टँड आहे, मोबाईल आहे हे कळलं. नंतर तो कशावर ठेवलेला आहे असा विचार आला की खालचं स्टूल आहे म्हणून ते आहे असं लक्षात येतं. नंतर श्रोते म्हणून कोण बसलेले आहेत परत प्रत्येकाकडे लक्ष गेलं की इथं ही आहे, इथं ती आहे, या पद्धतीचं ज्ञान होतं. हे जे प्रत्येक गोष्टीचं होणारं ज्ञान आहे हे जरी वेगळं वेगळं असलं, होणारं ज्ञान जे आहे ते वेगळं वेगळं आहे. कधी डोळ्याने रूप दिसेल, कधी कानाने शब्द ऐकू येईल, तर कधी त्वचेला स्पर्शाचा अनुभव येईल, तर कधी वारा आला तर एखाद्या फुलाचा सुगंध किंवा एखाद्या विटलेल्या गोष्टीचा दुर्गंध, दोन्हीही पद्धतीने तो तुमच्या आमच्या नाकाला जाणवेल. एखादा पदार्थ तोंडावर ठेवल्या लगेच त्याची चव जी आहे ते चांगलं वाईट काय आहे ते तिथं तुम्हाला आम्हाला रसनेंद्रियांनी कळू शकेल. म्हणजे येणारे या 5 ज्ञानेंद्रियांनी येणारे जे अनुभव आहे किंवा होणारा जो बोध आहे तो प्रत्येक अवयवांचा वेगळा वेगळा आहे. पण वेगळा वेगळा बोध करून देण्याची जरी यांची काय असेल सोय केलेली असेल ज्ञानेंद्रियांनी, तरी प्रत्येकाच्या आतमध्ये ते चैतन्यच एक सारखं भरून आहे. म्हणून डोळ्याला रूप दिसतं. चैतन्याच्या सत्तेवर माझ्या डोळ्याला रूप दिसतं. चैतन्याच्या सत्तेवर माझ्या कानाला शब्दांचं ज्ञान होतं. चैतन्याच्या सत्तेवर माझ्या अंतःकरणाला कळलं किंवा कळलं नाही हे कळतं. मग चैतन्य नावाची जी गोष्ट आहे ती मात्र या प्रत्येक ठिकाणी आहेच आहे की नाही. चैतन्य जे आहे ते प्रत्येक ठिकाणी तिथं तुमच्या साथीला आहेच आणि ते आहे म्हणून या ज्ञानेंद्रियांना बाहेरच्या गोष्टी कळत चाललेल्या आहेत. पण कळणाऱ्या गोष्टींच्या मागे आणि मला किती कळलं, मला किती ज्ञान आहे ह्याची हुशारकी मारता आम्ही मात्र कशाच्या सत्तेवर कळलेला आहे त्याचा बोध मात्र आमचा जो आहे तो निसटून जातो. आणि मग होणारे ज्ञान प्रत्येकाचे बुद्धी सापेक्षतेने असल्यामुळे, वेगळे वेगळे असल्यामुळे, सविशेष असल्यामुळे ते प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळे दिसतात, वेगळे वेगळे अभिमान निर्माण होतात आणि आम्ही मात्र स्वस्वरूपापासून काय होऊन जातो, दूर होऊन जातो. आता प्रत्येक पदार्थ तरी त्या पदार्थाचं ज्ञान जे आहे किंवा एखाद्या व्यक्तीचं ज्ञान जर झालं तर एखाद्याला ती व्यक्ती खूप चांगली वाटते, एखाद्याला तीच व्यक्ती अजिबात चांगली नाही असं जाणवतं. आता होणारं ज्ञान जे आहे ते दोन्ही ठिकाणी व्यक्ती सापेक्ष वेगळं वेगळं आहे. मला तिचा चांगला अनुभव आल्यामुळे मी त्या व्यक्तीला चांगलं म्हणते, त्याच व्यक्तीचा दुसऱ्या कोणाला तरी वाईट अनुभव आल्यामुळे ती व्यक्ती मला अजिबात आवडत नाही असं ती दुसरी व्यक्ती म्हणते. मग आता नक्की खरं काय आहे. दोन्ही ज्ञानाच्या मागे असणारं ज्ञान फक्त खरं आहे. होणारं ज्ञान जे आहे ते मात्र परिवर्तनशील आहे आणि जे जे परिवर्तनशील असतं
ते माईक असतं, मिथ्या असतं आणि म्हणून त्याज्य असतं. लक्षात काय ठेवायचं आहे, होणारं ज्ञान हे प्रत्येकाच्या अनुभवाप्रमाणे वेगळं वेगळं असतं, पण ते त्याज्य असतं. आणि असणारं ज्ञान जे आहे ते मात्र सर्वत्र सदा समत्वाने व्यापून असतं. आता पहा किती नावं ठेवणं ते राजकारण्यांचं एकमेकांविषयी चाललेलं असतं, ते आपण पाहतो. त्यांचे काय जे चाललेले असतात भाषणं, विशेषतः निवडणूक वगैरे आल्यानंतर. आता प्रत्येक जण आरडाओरडा करत असतो, हा ह्या पक्षाचं नाव घेतो, तो त्या पक्षाचं नाव घेतो. आता बोलणारे सगळे वेगळे वेगळे आहेत, पण ते ज्याच्या सत्तेवर बोलतायत ते चैतन्य मात्र एकच आहे सगळ्यांच्या आतमध्ये. आणि त्या चैतन्यावर नजर स्थिर केली की अंतःकरण शांत राहतं. आणि प्रत्येकाचे वेगळे वेगळे वाद ऐकले की ह्याचं खरं म्हणू की त्याचं खरं म्हणू, हा खोटा आहे का तो खोटा आहे, असं वादंग जे आहे ते चित्तामध्ये माजत राहतं. आणि आपण आपल्या खऱ्या आनंदापासून काय होत राहतो, दूर होत राहतो. हेच आपल्याला समर्थांनी किती छान पद्धतीने सांगितलंय, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. जिथं जिथं तुमचे डोळे जातात त्या त्या रूपाच्या मागे ते अरूप तत्व आहे. जिथं जिथं तुमचे कान जातात त्या त्या शब्दांच्या मागे निशब्द असणारं ते तत्व आहे. जिथं जिथं तुमचं अंतःकरण जातं तिथं तिथं अमन असणारं असं ते तत्व आहे. या पद्धतीने ते तत्व एक सारखं सगळ्या ठिकाणी आहे. आणि होणारं ज्ञान जे आहे ते मात्र प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाच्या जाणीवेप्रमाणे वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ असे ते दोन्ही प्रकारचे ज्ञान त्या ठिकाणी होतात. पण अस्सल ज्ञान जे आहे ते मात्र सर्वत्र सदा समत्वाने व्याप्त आहे. आणि ते ज्ञान जे आहे त्याच्याकडे तुमचं आमचं लक्ष पाहिजे. ते साक्षी असे म्हणून, आता हे ज्ञान होणारं ज्ञान जे आहे ते कसं आहे, ते साक्षी रूपाने अखंड आहे असं म्हटलेलं आहे. आता हे साक्षी रूपाने म्हणजे नेमकं कसं आहे, तर आपण पाहतो एखाद्या नाट्यगृहात वगैरे आपण जातो, त्या स्टेजवर सगळे काय चाललेले असतात, त्या ठिकाणी जे काय त्यांचे नाटक करणं किंवा एकांकिका करणं हे सादरीकरण सगळं चाललेलं असतं. आणि प्रकाश जो आहे दिव्यांचा तो त्या ठिकाणी तिथं त्या प्रकाशाचा खेळ चाललेला असतो. म्हणजे त्या प्रकाशाच्या उजेडामध्ये तुम्हाला आम्हाला स्टेजवरच्या सगळ्या व्यक्ती दिसतात. आम्ही त्याला त्या स्टेजवरच्या सगळ्या एकांकिका ते पात्र सगळे तुम्हाला आम्हाला दिसत असतात. त्या प्रकाशाच्या माध्यमातून ते जरी दिसत असलं तरी त्याचा लेप किंवा त्यांनी केलेल्या तिथल्या खेळाचं जे काय दाखवत चाललेले आहे त्याचा लेप त्या प्रकाशाला लागतो का, त्या दिव्यांना लागतो का? दिवे त्या ठिकाणी साक्षीत्वाने तिथं असतात. तसं अंतरात्म्या जो आतमधला चैतन्याचा भाग आहे, ज्याला आत्माराम असं आम्ही म्हणतो, तो आत्माराम या अंतःकरणामध्ये साक्षी रूपाने कायमचा असतो. त्याच्या सत्तेवर सगळे जीवनातले तुमचे आमचे खेळ चाललेले आहेत, पण तो मात्र त्या ठिकाणी कशातही लिप्त नाही. म्हणजे तिथं असून तो वेगळा आहे, तिथं असून तो साक्षीभावाने पाहतो आहे आणि म्हणून त्याला कशाचाही लेप लागत नाही. आणि पुढचं मग काय आहे, तत्वमसी महावाक्य आपण आत्ता ऐकलं, तर असा जो साक्षी रूपाने असणारा आत्मा आहे ना तो मी आहे, खोड्या करणारा जीवात्मा मी नाही असं आम्ही समजून घ्यायचं. हे सगळं काही जे चाललेलं आहे ते कोणाकडनं, जीवात्म्याकडनं चाललेलं आहे. पण या जीवात्म्याच्या आतमध्ये साक्षी रूपाने असणारा तो आत्माराम आहे, कुटस्थ चैतन्य आहे आणि ते माझं मूळचं स्वरूप आहे. त्याला कुठल्याही गोष्टीचा लेप लागत नाही. आणि म्हण आपण व्यवहारात वापरतो, करून सवरून नामाने राळा. आता ह्या पद्धतीचा हा करून सवरून नाहीये, हा करतही नाही सावरतही नाही, पण ह्याच्या सत्तेवर हे सगळं करणं आणि ते जे आहे ते जीवात्म्याकडनं चाललेलं असतं. पण हा मात्र कायमचा अलिप्त असंग ह्या पद्धतीचा आहे आणि तो मी आहे. आता प्रपंच आपल्या सत्तेवर म्हणजे आत्म्याच्या सत्तेवर जीवात्म्याकडनं प्रपंचातल्या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. पण प्रपंच करणारी जी मी आहे ते माझं मूळचं रूप नसून
ज्याच्या सत्तेवर प्रपंच चाललेला आहे असा आत्माराम मी आहे. आणि तो कशातही गुंतलेला नाही, तो कशातही अडकलेला नाही, तो साक्षी भावाने राहणारा आहे. तसं माझ्या प्रपंचाचं सुद्धा मला जेव्हा साक्षीत्व करता येईल तेव्हा आत्मारामाच्या मी थोडं जवळ असेल. आता लक्षात काय घ्यायचं, या ठिकाणी तत्वज्ञान तर ऐकलं पण त्याचा उपयोग आमच्या ठिकाणी करून घेता आला पाहिजे ना. सर्व इंद्रियांचे मागुती नये ब्रह्माची प्रचिती बुद्धी प्रतिती संगती सामान्यते. इंद्रियांच्या मागे धावून धावून इंद्रियांनी त्याचं ज्ञान होईल असं समजून या इंद्रियांना आम्ही कितीही जरी राबवलं तरी इंद्रियांच्या साह्याने त्याचं ज्ञान होणार नाही, कारण तो मुळातच अतिंद्रिय आहे. म्हणून त्या ठिकाणी फक्त विचार हेच एक साधन आहे. आणि ते विचार सुद्धा श्रुती माऊलींनी दिले तसे, संतांनी सांगितले तसे. हरिपाठात आपल्या समोर आहे, संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांच्या संगतीत मनोमार्गाने जा. देहाच्या मागे नुसतं देह धावून काही होणार नाही. त्यांच्या विचारांच्या मागे जर आम्ही सारखं धावत राहिलो म्हणजे त्याचा पाठपुरावा केला तर त्यांना जे सापडलं ते आम्हाला नक्की सापडू शकतं. आता काही जण काय काय म्हणतात ते इथं पुष्कळ गोष्टी दिलेल्या आहेत की वृक्ष डोलता सपर्णी ती वायूची असे करणी तैसी प्रतिती संपादनी करी ब्रह्म. की एखादा वृक्ष हलताना जर आपल्याला दिसला तर सहजच वाऱ्यामुळे तो हलतोय असं तुमच्या आमच्या लक्षात येतं. तसं कळणं न कळणं सगळं बुद्धीमुळे चाललंय असं आम्हाला बरोबर वाटतं, पण बुद्धीमुळे हे चाललेलं नाही. तर कशामुळे चाललेलं आहे, तर बुद्धीच्या आतमध्ये असलेला ज्ञानप्रकाश कायमचा आहे म्हणून आमची बुद्धी ऍक्टिव्हेट झालेली आहे. म्हणजे नुसत्या बुद्धीला काही कळत नाही, तर चैतन्याच्या सत्तेवर तिला कळत चाललेलं आहे. नंतर विज्ञान आनंदम ब्रह्म तैसे प्रज्ञान ब्रह्म ऐसी श्रुती ज्या परम ओलांडती असंगो नही सज्जते ऐसी श्रुती जे सांगते मन आत्म्यासी तेथे कैसे निमळे. काही जणांना असं वाटतं की आत्मा आणि मन यांचं काय होतो, तर समवाय संबंध निर्माण होतो. म्हणजे आता समवाय संबंध म्हणजे काय, एखादं वस्त्र जर आपल्याला दिसलं, रुमाल आपल्या समोर आहे, आता या रुमालाला काही आडवे धागे आहेत आणि उभे धागे आहेत, आणि असे आडवे उभे धागे जेव्हा एकत्र येऊन राहतात तेव्हा त्याचा समवाय संबंध असं म्हणतात. आता इथं दोन धागे एकत्र आल्यामुळे तो समवाय. मग आता मन एक वेगळं आहे आणि आत्मा एक वेगळं आहे. आता आपल्यासमोर मांडणी काय आहे, नेह नानास्ति किंचन. एका आत्मतत्वाशिवाय एका ब्रह्मतत्वाशिवाय कुठेही काहीही नाही, ही मांडणी आपल्या समोर आहे. आणि आपण मात्र आता या ठिकाणी काय की इथं म्हणणं काय आहे की मन आणि आत्मा यांचा संयोग समवाय संयोग होतो आणि त्याच्यामुळे हे सगळं. पण आता मन नावाची गोष्ट काल्पनिक आहे असंही आपल्या समोर ज्ञानेश्वरींनी सांगितलेलं आहे, असंही आपल्या समोर शास्त्राने सांगितलेलं आहे. ते तत्व तर अमन आहे. मग एक सावयव आहे आणि एक निरवयव आहे. या दोघांचा संयोग कसा काय होईल, दोन सावयव पदार्थांचा संयोग होऊ शकतो. एक धागा आडवा आहे एक उभा, असा आम्ही एकत्र केल्यामुळे त्यांचा संयोग होऊ शकतो. पण इथे यांचा संयोग कसा होईल, तर हा अध्यासिक संबंध आहे. प्रत्यक्षात यांचा संबंधच झालेला नाही, त्याच्या सत्तेवर फक्त ते कार्यरत झालेलं आहे. म्हणून त्यांचं सुद्धा ते म्हणणं जे आहे ते खरं नाही. चेतन ब्रह्मी म्हणून मिळे मतते कोठून कणाद बुद्धी पिंजून न कळेची. जैसे लोखंडाचे दाणे जाहले जळी ठेविडे आणि धरियेले धरणे व्हावया एक. की लोखंडाचे दाणे जर एखाद्या पातेल्यात म्हणजे पाणी घालून ठेवले आपण भिजत, तरी आज चणे जसे भिजवले आपण तसे ते भिजणार आहेत का, त्याच्यात पाण्याचा शिरकावच होत नाही, तर ते भिजणंच शक्य नाही. दोन वेगळे वेगळे पदार्थ यांचा संयोग अजिबात होत नाही हे दाखवण्यासाठी इथं लोखंड आणि पाणी यांचं उदाहरण दिलं. मीठ किंवा साखर असतील तर ते पाण्यामध्ये विरघळून जातात, पण लोखंडाचे दाणे विरघळू शकत नाही. तसं कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य एकमेकात मिसळू शकतं, कारण दोन्ही एकाच स्वरूपाचे आहेत. पण दुसरं तुम्ही बुद्धी त्याच्यात मिसळायला जाल, मन त्याच्यात मिसळायला जाल तर ते मिसळणं शक्य नाही असं इथं म्हटलेलं. प्रतिबोध विदितम ही श्रुती तया स्वसंवेद्य म्हणती बुद्ध्याधिका स्वीकारिती उपाधी रूपे. आत्मा आत्म्या माझी पाहे ऐसे श्रुती सांगत आहे, तेथे द्वैत नस आहे त्रिपुटीचे.
आत्मा आपण पे जाणे किंवा तो जाणणे कवणे हे कदा न होई घडणे ज्ञान स्वरूपी. की वेगळेपणाने आपण त्या आत्म्याला जाणायला जाऊ तर ते कदापिही शक्य नाही, कारण तो हातात धरण्याजोगा नाही, टाकून देण्यासारखा नाही, डोळ्याने दिसण्यासारखा नाही, हे कायमचं लक्षात पाहिजेच. म्हणून त्याला असं एखादा पदार्थ पकडून घेऊन येतो आपण बाजारात जाऊन, तसा तो घेऊन येणार अशातलं ते आहे का? अशा तऱ्हेने आत्मज्ञान होणे नाही. बौद्ध मत म्हणतात तर ते क्षणभंगूर आहे. होणारा बोध जो आहे तो क्षणभंगूर आहे. आता होणारा बोध जरी क्षणभंगूर असेल प्रत्येक गोष्टीचा, पण त्याच्या मागे असणारं जे तत्व आहे, जे बोधरूप ज्ञानघन आहे, ते तर सर्वत्र सदा समज आहे ना. मग ते क्षणभंगूर म्हणून कसं काय आपल्याला पटवून घेता येणार आहे सगळ्या गोष्टी? तेही त्यांचं कसं आहे तर मत व्यवस्थित नाही. जाणत्या जाणणे होई ते आत्म्याने कळव येई, तो अविनाशी राही नसे क्षणिक. हे होणारं ज्ञान जरी क्षणिक दिसत असलं तरी असणारा आत्मा जो आहे तो मात्र क्षणिक नाही. तर तो कसा आहे? अखंड असणारा असा आहे. काही जण म्हणतात की जय वृत्तिस्थ चेतना हो जाई, संस्कार सुखाचा होई, पाठी स्मरण तो देई पूर्ण सुखाचे. की गाढ झोपेमध्ये जसा आपला अनुभव असतो त्याप्रमाणे हा अनुभव असावा असं काही जण म्हणतात, की हा अनुभव जो आहे तो त्या पद्धतीचा असावा. पण जय वृत्तिस्थ चेतना जाई, संस्कार सुखाचा होई. इथं पुढे म्हटलेले आहे की चित्ताचे जयपरी हारपे, ज्ञाता ज्ञान ज्ञेय लोपे, त्या निर्विकल्पाची या झोपे माझी प्रतिबोध. इथं तो बोध ह्या प्रकारचा तरी आहे का? गाढ झोपेत जसा अनुभव येतो त्याप्रमाणे. आता गाढ झोपेमध्ये तुम्हाला आम्हाला सुखाचा अनुभव येतो, त्याचं कारण नेमकं काय आहे? दृश्य जगतापासून काही काळ का होईना अंतःकरण जे आहे ते दूर गेलेलं असतं आणि स्वस्वरूपाच्या ठिकाणी काय झालेलं असतं? ते लय पावलेलं असतं आणि म्हणून तो सुखाचा अनुभव येतो. मग हा अनुभव तसा असणार आहे का की दुःखाचं कारणच नाही म्हणून आलेला सुखाचा अनुभव? पण इथं दुःखाचं कारणच नाही असलेलं अंतःकरण लय पावलं म्हणून तो नकारात्मक पद्धतीने आलेला अनुभव आहे या ठिकाणचा. पण हा अनुभव असा असणार आहे का? हा अनुभव असा नाही. सुखाचे प्रसंग येऊ, दुःखाचे प्रसंग येऊ, त्याचा माझ्याशी यत्किंचितही काही संबंध नाही असं ज्याच्या लक्षात राहतं तो अनुभव वेगळाच आहे. मग सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे, लाभा लाभ न आणावे मना माझी. कसेही प्रसंग आले तरी अंतःकरणाची आत्मस्थिती यत्किंचित सुद्धा ज्याची ढळत नाही असा असणारा तो आत्मा या गाढ झोपेच्या अनुभवापेक्षा वेगळाच आहे. मग गाढ झोपेचा अनुभव जो तुम्हाला आम्हाला दिला जातो तर एकाच कारणासाठी की अंतःकरण काही काळ दृश्य जगतापासून पूर्ण दूर जातं, तेव्हा तो क्षणभंगूर का होईना सुखाचा अनुभव येतो. तसं तुम्ही जागृतीत करून पहा, म्हणजे अखंड आनंदात राहा. या दृश्य जगतातल्या घडामोडीपासून आपलं अंतःकरण जर सारखं बाजूला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला तर चालती बोलती सहज समाधी ज्याला म्हणतात त्याचा जो अनुभव आहे तो येऊ शकतो. प्रतिबोध तोची परमात्मा आणि साक्षीत्वे परमा, बुद्धी बोधाची या धामा ऐक्य भावे. की प्रत्येक होणाऱ्या बोधामागे तोच परमात्मा नक्की असतो आणि तो असतो म्हणून होणारा बोध जो आहे दृश्य जगतामध्ये इंद्रियांच्या साह्याने प्रत्येक गोष्टीचा वेगळा वेगळा होणाऱ्या बोधाच्या मागे वेगळं वेगळं नसणारं पण सतत एकधार असणारं असं जे चैतन्य आहे ते नक्की आहे असं आपण काय केलं पाहिजे? आतमध्ये ठसवलं पाहिजे. ऐसे ब्रह्म जयासी कळे, तो अमृत जळे क्षाळे, आत्मज्ञानाचे निबळे जळे अविद्या. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की आम्ही जरी आत्मज्ञान करून घ्यायला चाललो, ब्रह्मज्ञान करून घ्यायला चाललो असं आमचं सद्यस्थितीत विचार असतात साधक अवस्थेमध्ये, पण हे होणारं ज्ञानच नाही. मग हे होणारं असणारं ज्ञान जे आहे त्याची आमची ओळख केव्हा होईल? हे जर होणारं ज्ञान नाही तर असणारं जे ज्ञान आहे त्याची आमची ओळख केव्हा होईल? तर त्याला एकच म्हटलेलं आहे की आवरण नावाचा दोष गेला की ते ज्ञान होईल. आता सद्यस्थितीमध्ये आमच्या अंतःकरणावर दोन पद्धतीचे, एक अविद्येचं आवरण आहे, अज्ञानाचं आवरण आहे.
आता संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर सुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ह्या ज्ञानेश्वरीत सांगितलेल्या त्या आत्मतत्वाचा बोध तुम्हाला केव्हा होईल? तर येथं अविद्या नाश हे स्थळ, ज्या वेळेला तुमची अविद्या पूर्ण नाहीशी होईल त्यावेळेला ते तिथं ठेवलेलंच आहे. ते बाहेरून कुठून आतमध्ये येणार नाही, कुठून जाऊन तुम्हाला आम्हाला मिळवावयाचं नाही. तर ते अखंड असणारं असं ज्ञान आहे. फक्त त्याच्यावर जे आता शेवाळ चढलेलं आहे, दुसरं उदाहरण आपल्यासमोर की शेवाळ आहे किंवा आता पान वनस्पती जी असते त्याच्यामुळे खालचं पाणी जे आहे ते पूर्ण झाकल्यासारखं होतं. मग त्यामधलं पाणी जर आम्हाला काढायचं असेल तर आधी वरचं काय करावं लागतं? पूर्ण बाजूला करावं लागतं, स्वच्छ करावं लागतं. वरची जी घाण आहे ती, मग खालचं जे आहे ते जसं तसं शुद्ध आहे. तसं अंतःकरणातले सगळे विकार दूर करा. नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. की हे ज्ञान असणारं ज्ञान आहे, बाहेरून होणारं ज्ञान नाहीये. पण असणाऱ्या ज्ञानाचा अनुभव आम्हाला का येत नाहीये? तर भ्रांत अवस्था आहे. कशामुळे आहे? अज्ञानाच्या आवरणामुळे आहे. मग आधी भ्रांतीतून मोकळवा, मग अज्ञान चित्तातलं घालवून टाका. आता अज्ञान घालवण्यासाठी काय करावं लागेल? सज्ञान व्हावं लागेल. अविद्या घालवण्यासाठी काय करावे लागेल? ब्रह्मविद्येचा अवलंब करावा लागेल. ज्या क्षणी तुम्ही ब्रह्मविद्येचा सतत सतत पाठपुरावा कराल तसतसं हळूहळू अविद्या जी आहे ती हळूहळू आपली काय होत जाईल? कमी होत जाईल. आणि अशी अविद्या ज्या क्षणी निवृत्त होईल त्या क्षणी असणाऱ्या ज्ञानाचा तुम्हाला शोध लागेल. आता इथे शोध घेण्याचं काम कोणाला करायचं आहे? सांगणारा सांगून जाणार आहे, पण प्रत्यक्षात माझ्या ठिकाणची अविद्या जाते की नाही आता ही तपासायची कशी? आता अविद्येचा परिणाम म्हणून 3 प्रकारच्या भ्रांती आम्हाला सारख्या छळतात. एक मी देह आहे ही कल्पना, दुसरी जग सत्य आहे ही कल्पना, आणि तिसरी मी कर्ता भोक्ता आहे ही कल्पना. ह्या कल्पना जितक्या निवृत्त होतील हळूहळू कमी होतील आणि मी देह नसून आत्मा आहे, जग सत्य नसून आभासिक आहे आणि खरा करविता परमेश्वर आहे, हे जसजसं माझ्या चित्तामध्ये सत्यत्वानी दृढतेने मला पटत जाईल तसतसं अविद्या जी आहे ती कमी कमी होत जाईल. आता लक्षणं कमी झाली की आपण म्हणतो त्यांचा ताप उतरला, आता अंग गरम लागत नाहीये. म्हणजे काय झालं? म्हणजे ताप गेला. तसा अविद्येमुळे निर्माण होणाऱ्या ह्या ज्या कल्पना आहेत चुकीच्या, त्या जसजशा आतमध्ये शमतील, आमच्या कमी होत जातील, तसतसं ज्ञान जे आहे ते काय होणार आहे? आहेच आहे ते, पण असलेलं ज्ञान होणाऱ्या ज्ञानामुळे जे शेवाळ मला इतकं होतं, मला तितकं होतं, मला खूप जास्ती पद्धतीने ते कळलेलं आहे, ह्याप्रमाणे जितकं त्याचं आवरण जास्ती मीपणाचं, अज्ञानाचं, अहंकाराचं, तितकं असणाऱ्या ज्ञानापासून आपण काय आहोत? दूर आहोत. मग ऐसे ब्रह्म जयासी कळे तो अमृत जळे क्षाळे. ते अमृतत्व असणारं असं जे ब्रह्मतत्व आहे ते ज्याने जाणलं तो नंतर स्वतःला जन्मणारा आणि मरणारा समजेल का हो? चैतन्यच मी आहे, ते चैतन्य अज अजर आणि अमर आहे. आता जन्माला कोण आलेला आहे? देह आलेला आहे, देह जाणारा सुद्धा आहे, पण देहाच्या आतलं जे चैतन्य आहे ते मात्र अज अजर आणि अमर आहे. आणि ते मी आहे असा ज्याला 100% बुद्धीचा निश्चय झालेला आहे तो मृत्यूच्या महाभयातून सुटतो. आता जिथं महाभय, महाशत्रू ज्यांनी जिंकलेला आहे तिथे छोटे छोटे शत्रू काय झालेले आहेत? आपोआपच नामशेष झालेले असतात. मग त्यांचा विचार करण्याचं काही कारण नसतं. ज्ञाने अमरत्व जे मिळे ते तये नसे निर्मिले परी अनात्मजात नाशिले ऐसे होय. या ज्ञानाने अमृतत्वाचं म्हणजे या ब्रह्माचं ज्ञान आता इथं झाल्यासारखं असं म्हणावं लागतं, पण ते झाल्यासारखं काय? आता चिदाभासाला ते त्या पद्धतीने कळणार आहे, पण नंतर हे सगळं आतमध्ये पूर्ण ठसल्यानंतर काय सांगितलेलं आहे इथं की ते नसे निर्मिले. हे ज्ञान कोणीही, आत्मज्ञान ब्रह्मज्ञान कोणीही निर्माण करत नाही. तर श्री गुरु जरी झाले तरी त्यांनी निर्माण करून ते माझ्या हातात दिलं असं नाहीये. ते सगळ्यांच्या जवळ आहेच आहे, प्रत्येकाच्या आतमध्ये ते आहेच आहे. मग ते काय करतात? परी अनात्मजात नाशिले ऐसे होय. की जे जे अनात्म होतं
जे जे नाशिवंत आहे, जे जे अनित्य आहे, ते सगळं अंतःकरणाने समजून घेतल्यानंतर, त्याच्यावरची आसक्ती पूर्ण नाहीशी केल्यानंतर, चित्तातून त्याचा ध्यास पूर्ण निवृत्त झाल्यानंतर जे काही राहतं ते अमृत तत्व असतं। आता धरायचं फक्त एकच आहे आणि टाकायच्या गोष्टी अनेक आहेत, एवढं आम्ही लक्षात ठेवायचं की त्याज्य वस्तू ज्या आहेत त्या भरपूर आहेत। आणि असे जी ब्रह्मविद्या, या ब्रह्मविद्येने जी शक्ती आपल्याला प्राप्त होती त्याचं वर्णन इथं वीर्य विद्यया विंदन्ते कथिले ते जे श्रुती माते ते वीर्य अविद्या नाशाते कारण असे, की अशी आत्मविद्या ज्याच्या ठिकाणी दृढ आणि अपरिवर्तनीय झाली। काय दृढ आणि अपरिवर्तनीय? आत्मविद्या, ब्रह्मविद्या जी आहे ती ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे ह्या पद्धतीने बिंबलेली आहे। कोणाच्या ठिकाणी ही बिंबू शकते? जो शुद्ध सत्वगुणी वृत्तीचा झाला त्याच्या ठिकाणी। आणि ज्याचे रजतमाच्या वृत्ती जास्त आहेत आतमध्ये, तो मात्र ही आत्मविद्या सुद्धा धारण करू शकत नाही। आणि ही आत्मविद्या जो धारण करू शकतो त्याच्या ठिकाणी एक शक्ती प्राप्त होते, ती शक्ती म्हणजे अविद्येचा नाश करणारी। आता ब्रह्मविद्येतून प्राप्त होणारी शक्ती कुठली आहे? त्याच शक्तीने अविद्या फक्त जाऊ शकते, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीने ती जाऊ शकत नाही। माया तिमिराचे वैभवे ज्ञान सूर्य ना अभिभवे ऐसी वीर्य शक्ती पावे अमृत जी। या मायेमुळे जे अंधकाराचं पूर्ण घनदाट असं आवरण निर्माण झालेलं आहे, त्याच्यामुळे तो ज्ञानसूर्य असून जणू झाकोळल्यासारखा झालेला आहे। जसं पावसाळ्यात आपण पाहतो की सूर्यासमोर ढग आडवे येतात। आता ढग काही काळापुरते जरी आडवे आले तरी सूर्याचा प्रकाश काही कमी जास्त होतो का? अजिबात होत नाही, तो त्याच्या वैभवाने तिथं असतोच। पण काही काळापुरते जसे ते ढग येतात आणि जातात, तसं आमच्या ठिकाणी मायारूपी अविद्यारूपी ढग जे आहेत ते, पण आता हे ढग कोणाच्या ह्याच्याने जातात? हे अज्ञानाचे धुके विचार सूर्य जै फाके तै विलया जाये सुखे श्री गुरु कृपे, असं अद्वैत मकरणमध्ये काकांची ओवी आहे। हे अज्ञानाचे ढग किंवा अज्ञानामुळे निर्माण झालेलं हे जे धुकं आहे, आता धुकं कशामुळे जातं? जसा सूर्य उष्णता त्याची उष्णता वाढत जाते, जसं धुकं जे आहे ते विरत जातं, असं आपण पाहतो हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये। मग ते जसं त्या ठिकाणी हे होऊन जातं, तसं इकडं सुद्धा विचार सूर्य जसा आमचा फाकत जातो, म्हणजे हा विचार सूर्यामुळे श्री गुरूंनी दिलेल्या विचारांमुळे त्याच्या उष्णतेमुळे ह्या अज्ञानाचं धुकं जे आहे ते सुद्धा हळूहळू आमच्या ठिकाणी नाहीसं होत जातं। तैसे विद्येची या बळा नाशावया आगळा कोणी नसे धांडोळा करिता जगी आत्मा दुर्बळा न दिसे। ज्याने ब्रह्मविद्येची शक्ती कमावलेली नाही त्याला आत्मा नावाचं तत्व कधीही कळणार नाही। मुंडकी कथिले असे बळ विद्येचे ते असे अजिंक्य सर्व। ही अविद्या जर माझ्या चित्तातली घालवायची असेल तर ब्रह्मविद्या जी आहे ती तुम्ही आम्ही कमावलीच पाहिजे। अहो बाकी सगळं सोपं आहे, पण शास्त्राचा अभ्यास आम्हाला करणं शक्य नाही असं आम्ही जर म्हणत राहिलो तर ही अविद्या कधीच आमच्या ठिकाणची निवृत्त होऊ शकणार नाही। जसं 10वी पर्यंत आपण पाहतो की सगळे विषय कंपल्सरी असतात, तसं इकडं सुद्धा तुम्हाला आवडतं ना, मग तुम्ही नाम भरपूर घ्या, पण नामामागचं तत्व जाणून घ्या। तुम्हाला कर्म करायला आवडतं ना, मग कर्म निष्काम पद्धतीने करा, पण कर्मामागचं तत्व जाणून घ्या की कशाच्या सत्तेवर कर्म आहे, कशाच्या सत्तेवर नाम घेणं चाललेलं आहे, कशाच्या सत्तेवर तत्वज्ञानाचा अभ्यास चालू आहे। ते तत्व जाणल्याशिवाय बाकीच्या गोष्टी कसं काय आपल्याला बाजूला सारता येणार आहे। आणि म्हणून ब्रह्मविद्येच्या साह्याने ते तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे तर जाणून घ्यायचं आहे। आणि 5व्या श्लोकात आपल्यासमोर मांडणी आहे की ह्याच जन्मात ब्रह्मज्ञान करून घेतले असता खरे कल्याण आहे, आणि ह्या जन्मात जर ते करून घेतले नाही तर मोठीच हानी आहे। बुद्धिमान लोक प्राणीमात्रामध्ये ब्रह्म जाणून हा लोक सोडून नंतर अमर होतात। आता ब्रह्मज्ञान फक्त नरदेहात आलेल्या जीवात्मालाच फक्त होऊ शकतं, आणि नरदेहाचं ते वैशिष्ट्य आहे। मानव देहाचे खरे सार्थक ह्या नरदेहामध्येच आत्मविद्या संपादन करण्यामध्येच होऊ शकते। मनुष्य जन्माचे लेणे अकस्मात ये भाग्याने तेथेची ब्रह्म जाणणे नियोजिले।
की फक्त आत्मज्ञान नरदेहात आलेल्या जीवात्म्यालाच होऊ शकतं. मग इतका सुंदर असा नरदेह आत्मज्ञानाचं साधन म्हणून तुम्हाला आम्हाला प्राप्त झाल्यानंतरही आपण जर तो फक्त भोगासाठी वापरत असू आणि नरदेहात येऊनही जर भगवंताची भेट न घेताच निघून जात असू तर आपल्यासारखे करंटे आपणच. कारण पुढचा जन्म परत नरदेहातलाच मिळेल अशी कुठे शाश्वती आहे का आपल्या समोर? नाहीये. ही महत्भाग्याची गडी दौडव नये परवडी, घ्यावी आत्म्यावरी उडी झडझडोनी. की ही महत्भाग्याची नरदेह जो आपल्याला प्राप्त झालेला आहे ते महत्भाग्याची घडी आहे आणि म्हणून ही संधी आपण कधीही दुरावू नये. ब्रह्म शोधिता शोधिता नामरूपादी वगळिता, ममता अहंता टाकिता जे का उरे. आता देहावरची अहंता आणि जगतावरची ममता या दोन गोष्टीचा त्याग केल्याशिवाय आपल्याला आपलं स्वरूप आकलन होणार नाही. ते विषय जाता विसरता चौदेहा ते निरसिता, तत्वची येई हाता अमृत रूप. की चार देहांचा निराश केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला तिकडं पोचता येणार नाही. ऐसे ब्रह्म जो जाणिता तो ब्रह्मची होई तत्वता, तरी तो उपाधी सहिता ब्रह्मची असे. की असा जो चार देहांचा निराश करून त्या ब्रह्माला जाणतो तो त्याच्या देहासगट पूर्ण ब्रह्मरूप होतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती असं श्रुतीमौलीने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ह्या पद्धतीने इथं दुसरा खंड जो आहे तो आपला पूर्ण झालेला आहे. आता तिसऱ्या खंडाला सुरुवात आपली जरा उशिरा होईल. 2 मंगळवार आपले वर्ग होणार नाही कारण मीच उपस्थित राहणार नाही. शिवगडला चाललेली असते. जय जय रघुवीर.